अजित पवारांच्या अपघातात प्रथमच राष्ट्रवादीकडून प्रश्न उपस्थित झालेला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींच्या पोस्टमुळे चर्चा वाढतीये. अपघातात 6 जणांचा मृत्यू, मग प्रत्यक्षात 5-5च मृतदेह का सापडले? 6वी व्यक्ती कुठे गेली? टेक ऑफ आधी प्रवासी यादी डिजिटली नोंदलेली असते, मग विसंगती का? एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? अशा प्रकारची पोस्ट केलेली आहे मिटकरींनी. आता इथे आपल्याला राजकारण समजून घ्यायला हवं. अमोल मिटकरी हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार नेते आहेत. स्वतः शरद पवार, जे तुतारीच्या शरद पवार, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पक्षप्रमुख आहेत, त्यांनी अगदी पहिल्याच दिवशी म्हटलं की हा अपघात आहे, राजकारण नाही. आणि त्यांनी ह्यावर हाही टिप्पणी केली होती की हे सगळं पश्चिम बंगालमधून येत आहे. आणि आता मात्र अमोल मिटकरी पोस्ट टाकतायत की या अपघाताबाबतीतले काही प्रश्न आहेत. मी आपल्या मृणाल नावडेकर इकडे आहेत, कारण राजकीय विषय असल्यामुळे मी त्यांच्याकडे घेऊन जातोय. मृणालजी, ह्याच्याकडे कसं बघायचं? शपथविधी नंतर आता ही पोस्ट येतेय. अमोल मिटकरी हे अजितदादांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. राजकारणातला त्यांचा उदय आणि आजचं त्यांचं स्थान हे केवळ अजितदादांमुळे होतं. ते भावनिक होणं भाग आहे. म्हणजे भावनिक ते झाले असतील तर ते अपरिहार्य आहे. पण ह्या अपघातातलं नेमकं तथ्य काय आहे, सत्य काय, वास्तव काय, ती चौकशी AAIB कडनं लवकरच समोर येईल. प्रसन्नजी, एक लक्षात घेतलं पाहिजे की हे नेते इतके घाईत असतात आणि त्यांना एकाच दिवसात अनेक सभा करून आपापल्या मतदारांपर्यंत, समर्थकांपर्यंत पोचायचं असतं. त्यामुळे नावं मागे पुढे होतात. अचानक कोणीतरी पायलट दुसरा नसेल तर तिसरा आणा, असं होतं. पण ह्या संदर्भातलं तथ्य आणि सत्य हे चौकशीतून समोर यायलाच हवं. जे विमान अपघात झालेले आहेत भारतामध्ये, त्यात कुठल्याही बाबतीत फार चांगलं सत्य कोणत्याही चौकशीनी समोर आणलं नाही. यावेळेला तो अपवाद झाला. थोडंसं थांबतो. स्वतः अमोल मिटकरी फोनवरती आहेत. अमोल मिटकरी जी, आपली पोस्ट समोर येते, खळबळ उडालेली आहे. शरद पवारांनी पहिल्याच दिवशी अपघात आहे हे स्पष्ट केलं असताना आपण काही प्रश्न शंका उपस्थित केलेल्या आहेत. शपथविधी काल झालेला या संगतीकडे कसं पाहायचं? नाही बघा, हे माझे प्रश्न नाहीयेत. 3 दिवसांपासून आम्ही दादांच्या मृत्यू, जो अकाली निधन झालं, त्यामध्ये शॉकमध्येच आहोत सर्वजण. बरोबर आहे. प्रश्न असा आहे की काल मी देवगिरीवर असताना मी त्यांचा तो जो कार्यक्रम होता नियोजित 27 जानेवारीचा, जो त्यांचा रोजचा कार्यक्रम असायचा, त्यामध्ये दुपारी 12 नंतर काहीच कार्यक्रम दाखवला जात नाही. मग तिथे माझ्या मनात शंकेची पालचूक चुकली. अनेक लोकांशी मी बोललो आणि एक गोष्ट खरी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जर विमान दुर्घटना झाली, विमान अख्खं जळून गेलं असेल, तर माडानावर कागद काहीच जळाला नाही. मग त्या निमित्ताने माझ्या मनाला काही प्रश्न पडले की पहिले तुम्ही दाखवताय 6 लोकांचा मृत्यू झाला, मग बॉड्या 5 कशा मिळाल्या, 6वी व्यक्ती कुठे आहे, डिजिटल झालेली नोंदणी असते ती टेक ऑफच्या आधीची, त्याची विसंगती कशी, कागदाचा एकही तुकडा जळाला का नाही, काही वेळी पायलट कसे बदलले गेले. तर हे थोडी माझ्या मनात शंका आहे. आणि प्रश्न विचारणं म्हणजे काही अफवा नसते. त्याच्यामुळे मला ते दादांची खुर्ची पाहून ते राहवलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की मी स्वतः आता शक्य झालं तर या अधिवेशनाच्या काळात दिल्लीला जाऊन प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटतो, काही लोक घेऊन, आणि ह्या प्रकरणाची चौकशी गांभीर्याने झाली पाहिजे. सत्य काय ते महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे. याकरता मी दादांचा एक कार्यकर्ता म्हणून मला वाटणं साहजिक आहे. म्हणून मी ते ट्विट. मिटकरीजी आता आपल्याच पक्षाच्या नेत्री या थेट उपमुख्यमंत्री आहेत. मग तुम्ही त्यांच्याकडेच ही मागणी करणार आहात का? आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वगैरे हा मुद्दा लावून देणार आहात का आपण? हे बघा, सुनेत्रा वहिनींनी कालच पदभार स्वीकारलाय. त्यांचं दुःख त्यांना माहीत आहे. आमच्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करून त्यांनी तो शपथविधी 16 जड अंतकरणाने पार पाडला. आता अधिवेशन तोंडावर आहे. त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटून किंवा सभागृहात पण मी माझ्या पद्धतीने मांडणार आहे. बरं, धन्यवाद मिटकरीजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. या निमित्ताने पुन्हा एकदा अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल आता थेट पक्षातील नेत्यांकडूनच, त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडनं, आमदारांकडनं गंभीर महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. ते स्पष्ट होतंय.